6 ते 8 लोकांचा यामध्ये मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे। तर अजूनही रुळावर गर्दी कायम आहे। बंगळुरू एक्सप्रेस अद्यापही घटनास्थळावरच उभी असल्यामुळे त्या गाडीमधून सुद्धा काही प्रवासी खाली उतरलेले आहेत। त्यामुळे रुळावर देखील तेवढीच मोठी गर्दी आहे। तसंच मुंबईकडे जाणाऱ्या आणि भुसावळकडे जाणाऱ्या गाड्या ज्या आहेत त्या स्थानकावर थांबवण्यात आलेल्या आहेत। इथून वाहतूक काही काळासाठी रोखण्यात आलेली आहे। तर जळगावमधून ह्या काही ॲम्ब्युलन्स ज्या आहेत त्या घटनास्थळावर आता पोहोचतायत। काही ॲम्ब्युलन्स ज्या आहेत किंवा प्रशासन जे आहे ते आता परधाडे स्टेशनच्या परिसरामध्ये पोहोचलेले आहेत। तिथून जखमींना आता रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। पुष्पक एक्सप्रेस ही पाचोरा रेल्वे स्थानकावर आणण्यात आलेली आहे आणि त्यामधून काही जखमींना पाचोरा ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। 3 रुग्णालय आहेत आणि त्या ठिकाणी 3ही रुग्णालयांमध्ये सगळी व्यवस्था लावण्यात आलेली आहे। डॉक्टरांना अलर्ट करण्यात आलेला आहे। ॲम्ब्युलन्स देखील पोहोचतात। जळगाव ते पाचोरा या दरम्यानचं अंतर साधारणतः 62 किलोमीटरचं आहे आणि त्यामुळेच तिथवर पोहोचण्यासाठी कदाचित ॲम्ब्युलन्सला वेळ लागू शकतो आणि म्हणूनच जे जखमी झालेले होते त्यांना तात्काळ पुष्पक एक्सप्रेसनंच थेट पाचोऱ्यापर्यंत पाठवण्यात आलेले आहे। तर ही घटना आपण पाहतो जळगावमधल्या पाचोरा जवळच्या परधाडे या स्टेशन जवळ ही घटना घडली आहे। परधाडे हे छोटं रेल्वे स्टेशन आहे। त्याच्या आधीच ही गाडी थांबलेली होती। पुष्पक एक्सप्रेस मुंबईकडे येत असताना या ठिकाणी रेल्वेचं कामही सुरू आहे। तिथे काही काळासाठी ही गाडी थांबलेली होती। तर ही गाडी चेन खेचून थांबवण्यात आली असंही म्हटलं जातं। या संदर्भातली अधिकृत माहिती अद्याप येणं बाकी आहे। मात्र प्रवाशांनी आगीच्या भीतीनं या गाडीमधून उड्या मारल्या आणि समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसनं या प्रवाशांना उडवलेलं आहे। यामधल्या 12 प्रवाशांना जखमींना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय। मात्र 7 ते 8 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती या ठिकाणी जिल्हाधिकारी त्याचबरोबर शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी सुद्धा दिली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करतोय। पुष्पक एक्सप्रेस मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी देखील या संदर्भातली माहिती दिली। 3 ते 4च्या दरम्यान ही दुर्घटना घडलेली आहे। परधाडे हे गाववाजा शहर आहे आणि त्यामुळे इथे वैद्यकीय व्यवस्था तितकी चांगली नाही आणि म्हणूनच पाचोरा किंवा जळगाव या 2 ठिकाणीच या प्रवाशांवरती उपचार होऊ शकतात किंवा तिथे मोठे रुग्णालय आहेत आणि म्हणूनच जवळ असलेल्या म्हणजे 10 किलोमीटरवर असलेल्या पाचोरा या ठिकाणी सगळ्या आता प्रवाशांना नेलं जात आहे। तिथवर नेण्यासाठी देखील प्रशासनानं सगळ्या ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केलेली आहे आणि तात्काळ सगळ्या प्रवाशांना जेवढा नेता येईल तेवढा घेऊन देखील गेलेले आहेत। मात्र काही प्रवासी अद्यापही याच परिसरामध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळतात। या प्रवाशांना देखील प्रतीक्षा आहे लवकरात लवकर जवळच्या रेल्वे स्थानकावर जाण्यासाठीची। तर पुष्पक एक्सप्रेस मधून उड्या मारलेल्या प्रवाशांचा या 7 ते 8 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते। तर यामध्ये 12 प्रवासी जखमी झाल्याची माहिती असून पाचोरा इथल्या रुग्णालयामध्ये त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत अशी माहिती मिळते। ज्या ठिकाणी ही घटना घडली त्याच ठिकाणी अद्याप बंगळुरू एक्सप्रेस उभी आहे। तर पुष्पक एक्सप्रेस आता पाचोरा या रेल्वे स्थानकावर थांबलेली आहे। मात्र ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणची ही दृश्य आपण पाहतो आणि तिथेच प्रवासी जे आहेत ते गाडीतून उतरून या ट्रॅकवरच उभे आहेत आणि त्यामुळे या ट्रॅकवरून जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या आता थांबवण्यात आलेल्या आहेत।